माझा मुद्दा एवढाच आहे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे कोणता उपाय आहे या रणनीतीला उत्तर देण्यासाठी? काय उपाय आहे? कशा प्रकारे त्यांनी आयोजन केलंय, नियोजन केलेलं? गेल्या 6 महिन्यात दोघं भाऊ भेटले हे खरं आहे, पण गेल्या 6 महिन्यामध्ये त्यांनी नेमकं बसून काय केलं हे आपल्याला माहित नाहीये. काही पत्रकार आज असं सांगतायत की दोघा भावांची अजून पूर्णपणे एकत्र येण्याची तयारी झालेली नाहीये. मला असं वाटत नाही. तयारी त्यांची मानसिक झालेली आहे, पण नुसती तयारी होऊन उपयोग नाही. तुम्ही जागा वाटप केलेलं आहे का? तुम्ही उमेदवार ठरवलेले आहेत का? आज परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाचे उमेदवारही नक्की झालेले आहेत सर्वत्र. केवळ ते वाट बघतायत प्रतिस्पर्धी उमेदवारांची घोषणा होण्याची. त्यांची सगळी रणनीती नक्की आहे. त्यांचा प्रचाराचा कार्यक्रम ठरलेला आहे. त्यांचं पैशाचं वाटप झालेलं आहे. कोणत्या वार्ड कोणत्या नेत्यांनी पाहायचा हेही त्यांनी ठरवलेलं आहे. त्यांचा अंतर्गत सर्वे तयार आहे आणि या अंतर्गत सर्वेतून भाजपला जास्तीत जास्त म्हणजे महायुतीला जास्तीत जास्त 100 जागा मिळू शकतात असं त्यांना कळलेलं आहे. आता 100च्या वर जाण्यासाठी ते प्रयत्न करतील, कारण 100 हा काही आकडा बहुमताचा आकडा नाही. 227च्या महापालिकेमध्ये बहुमताचा आकडा काय आहे हे मी तुम्हाला सांगायला नको. तो 114 होतो हे लक्षात घ्या. भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार जर भाजपला 100च जागा मिळणार असतील तर मला असं वाटतं ठाकरे बंधूंना अजून वाव आहे, खूपच वाव आहे. त्यांनी फक्त नीट पद्धतीने मुसंडी मारायला हवी. आपण भेटतो आहोत, लग्न समारंभात भेटतो किंवा वाढदिवसाच्या समारंभात भेटतो, या गोष्टी सोडून द्याव्यात आणि मुंबईसाठी आपला अजेंडा काय आहे हे ठाकरे बंधूंनी जाहीर करण्याची वेळ आलेली. 30 वर्ष तुम्ही सत्तेत आहात. मुंबईसाठी काय केलं हे नागरिकांना सांगा. तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, त्याची स्पष्टपणे उत्तर द्या. भाजपचा दावा मुंबईच्या विकासाचा आहे, हा दावा पोकळ आहे की कसा आहे हे लोकांना स्पष्टपणे सांगा. आणि पुढची 25 वर्षाची जी मुंबई आहे त्याच्यासाठी तुमची योजना काय आहे हे लोकांसमोर ठेवा. राज ठाकरेंनी मागे एक महाराष्ट्राची ब्लूप्रिंट तयार केली होती, तशीच ब्लूप्रिंट त्यांनी मुंबईसाठी करावी अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. ती अजून त्यांनी ठेवलेली नाही. 2 ठाकरे बंधू एकत्र आले, भावनिक दृष्ट्या एक झाले म्हणून निवडणुका जिंकता येणार नाही हे लक्षात ठेवा. निवडणुका जिंकण्यासाठी तंत्र लागतं, निवडणुका जिंकण्यासाठी प्रचार लागतो, निवडणुका जिंकण्यासाठी संघटन लागतं, निवडणुका जिंकण्यासाठी घराघरात पोचावं लागतं. ते ठाकरे बंधू करतील तरच ते भाजपचा हा रणगाडा रोखू शकतील.